नवी मुंबईमध्ये श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने सीबीडी येथील सुनील गावस्कर मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव 2025 हा उत्साहात पार पडत आहे। सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाचं भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला दुसऱ्या दिवशी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। यावेळी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये मुलांनी विविध प्रकारची चित्र काढून आपली कला दाखवली। तसेच 10 दिवस या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून अनेक नागरिक आपली उपस्थिती दर्शवत आहेत। आज कला क्रीडा महोत्सवाचा दुसरा दिवस आहे। आपल्या आगरी कोळी संस्कृती त्याची आज सगळी इथे गाणी आहे, डान्स आहे आणि मगाशी चित्रकला स्पर्धा झाली। त्या चित्रकला स्पर्धेमध्ये नवी मुंबई स्वच्छता अभियान आम्ही राबवलं आणि अतिशय जवळजवळ 250 ते 300 मुलांनी भाग घेतला आणि चित्रकला स्पर्धा, मेहंदी स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात झाली आणि आता रोज एक दिवस जसा कार्यक्रम वाढेल तशी त्याची रंगत वाढेल। आज खूप वर्ष ताईंचा हा प्रोग्राम चालू आहे आणि चालूच असं राहू द्या असं आम्हाला वाटते। ताईंबद्दल सांगायचं बोललं तर खूपच म्हणजे त्या आमच्यासाठी आमची आई आणि आमची सासू, आमची मावशी म्हणजे त्याप्रमाणेच आहेत आणि आम्हाला खूप चांगलं त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांचा हा प्रोग्राम दरवर्षी होतो आहे आणि ह्या प्रोग्रामचा सगळा लाभ घेतात आणि आम्हालासुद्धा खूप उत्सव होतो मनात आणि त्यांनी असंच प्रोग्राम पुढे चालू ठेवावा हीच आमची। आम्ही आज किती वर्ष ताईच्या 25 वर्षात कला क्रीडा महोत्सव ताई साजरा करत आहे। त्याच्यात एकदम आनंदाने आणि एकदम मजेने सहभाग घेतो आणि ते आम्हाला 10 दिवस कसली कमतरता ताई करत नाही। आम्हाला ताई घरच्यासारखं वागणूक देते, साड्या देते, सगळं देते, पाहिजे तेवढं नाचा हे करा सगळं देते ताई आणि आम्हाला ताईमुळे जो आनंद मिळतो, आम्ही 10 दिवस सगळ्या आमच्या मैत्रिणी, आमचा बीजेपीचा ग्रुप जो आनंद मजा करतो त्याच्यात आम्ही खूप समाधानी आनंदी आहे। ताई पुढे 5 वर्षांनी परत उभून राहून चांगल्या मताधिक्याने निवडून येऊ दे ही देवाचरणी प्रार्थना। आवाज टुडेसाठी पंकज वेणवंशीसह राहुल, नवी मुंबई।